नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना करावी लागणार प्रतीक्षा। म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विजयी झालेले अर्जदार घराच्या प्रतीक्षेत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या लॉटरीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या तब्बल 1327 घरांचा समावेश करण्यात आला आहे। या इमारतींचे काम पूर्ण होण्यास 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विजेते संभ्रमात पडले आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाने शहर आणि उपनगरातील विविध योजनेतील 2030 घरांच्या विक्रीची लॉटरी जाहीर केली होती। त्यासाठी 1,34,350 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले। यापैकी 1,13,811 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून लॉटरी प्रक्रियेत सहभाग निश्चित केला होता। या अर्जाची लॉटरी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली। इमारतीला ओसी मिळाल्याशिवाय लॉटरीमध्ये घरांचा समावेश करण्यात येत नाही असे असतानाही बांधकाम सुरू असलेली तब्बल 1,327 घरे लॉटरीमध्ये समाविष्ट केली। ओसी मिळाल्यानंतर ताबा। बहुतांश योजनेतील इमारतीमधील अंतर्गत कामे शिल्लक आहेत। ही कामे पूर्ण होण्यास आणखी 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया रखडली आहे। यामुळे विजेते म्हाडाकडे विचारणा करू लागले आहेत। घरांना ओसी मिळाल्यानंतर विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे म्हाडाच्या मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले। म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।